जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। अस्सल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट। व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण। व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज, पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व्हिससाठी स्वतंत्र बैठक, एसी कॉन्फरन्स हॉल, विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या। ठिकाण कर्जत राशीन रोड, जिओ पेट्रोल पंपासमोर, कर्जत। प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ। मोबाईल 9405 00 5514 आणि 7057 26 26 29। जोरदार पावसामुळे आणि पुराने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी आज कर्जत व जामखेड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला। शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांचे अश्रू पुसले आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण खचू नका, हे सरकार आणि मी तुमच्या सोबत आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये आपणास या नुकसानीचा मोबदला तातडीने सरकारकडून मिळवून देऊ, असे आश्वासन यावेळी सभापती राम शिंदे यांनी दिले। सीना नदीच्या महापुराच्या नदीच्या दोन्ही तीरांना गावांना मोठा फटका बसला। शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली, उभी पीक वाहून गेले आहेत, फळबागांचे नुकसान झाले आहे। महापुरामुळे जमिनी खरडून गेल्या आहेत। संकट काळात नुकसानग्रस्तांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे। प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे 2 दिवसात पंचनामे पूर्ण करावेत। सीना नदीवरील भराव वाहून गेलेल्या सर्व बांधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती करावी। यासह कमी पडल्यास इतर तालुक्यातून कर्मचारी आणून पंचनामे परिपूर्ण करावेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारकडून या शेतकऱ्यांना आपण मदत मिळवून देऊ, असे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आज नुकसानग्रस्ताच्या पाहणीचा दौरा करताना पत्रकारांशी बोलताना म्हणाले। पाहूया काय म्हणाले राम शिंदे। सीना नदीच्या दोन्ही तीरावरील गावांना 2 दिवसापूर्वी सीना नदीला जो काही महापूर आला, आष्टी आणि वरच्या नगर भागातल्या परिसरामध्ये ढगफुटीसारखा जो प्रकार घडला, त्यामुळं प्रचंड अशी हानी ही शेतकऱ्यांची झाली आहे। शेतकऱ्यांची उभे पिकं वाहून गेली। कांद्यासारखं पीक काढून ठेवलेलं भिजलं, सोयाबीन होता, उडीद होता, त्याचं देखील प्रचंड नुकसान झालं। फळबागा देखील नुकसान झालं। टोमॅटो सारखे पिकं वाहून गेली, जमिनी खरडून गेल्या आणि जवळपास नागलवाडी, नागापूर, सिद्धपूर, निंबोडी, तरडगाव, मलटण, चोंडी, खाली आगी, दिघी, जवळा, हे सगळे बंधारे हे एका बाजूने कट झाले आणि पाणी वाहून गेलेलं आहे। आणि त्यामुळे प्रचंड असं शेतकऱ्यांचं वैयक्तिक स्वरूपाचं, त्याचबरोबर सार्वजनिक स्वरूपाचं प्रचंड असं नुकसान झालं आणि जिल्हा प्रशासनाचे जिल्हाधिकारी, SP, CO आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत तातडीने हा आम्ही दौरा आयोजित केला आणि प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत की तातडीने 2 दिवसाच्या आत पंचनामे करा, कोणाच्याही पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी। आणि जर स्टाफ कमी पडत असेल तर इतर तालुक्यातला स्टाफ या तालुक्यामधले वर्ग करून तातडीने परिपूर्ण पंचनामे हे शासनाला सादर करावेत। त्याचबरोबर आज 17 सप्टेंबर आहे आणि 15 ऑक्टोबर रोजी आपण बंधाऱ्याचे दरवाजे टाकत असतो। जवळपास 28 दिवसाचा कालावधी आपल्याला बाकी आहे आणि म्हणून वॉटर रिसोर्सेस जलसंपदा विभागाला देखील मी जिल्हाधिकाऱ्याला कोऑर्डिनेट करायला सांगितले, त्यांच्या चीफ इंजिनियर मेकॅनिकल डिपार्टमेंटला, आणि त्या दोन्हीच्या वतीनं जे काही बंधाऱ्यांचं नुकसान झाले, फुटतूट झालेली आहे, ते देखील आपल्याला दुरुस्त करावं लागेल। नाहीतर मग ऑक्टोबर नंतर परत पाण्याची टंचाई या सीना नदीच्या पात्रामध्ये असलेल्या लाभार्थी असलेल्या गावांना भासणार आहे। आणि अशा प्रकारचं शेवटी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे आणि या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपल्याला लोकांच्या, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणाने प्रशासनाने आणि शासनाने उभा राहिलं पाहिजे आणि ती भूमिका घेऊनच आज दुसऱ्या दिवशी हा दौरा केलेला आहे। सकाळच्या प्रहरीत हा दौरा सुरू झाला आणि आता जसा परिपूर्ण प्रस्ताव सादर होईल तसं मी शासनाला निश्चित स्वरूपामध्ये पाठपुरावाही करेल आणि सूचनाही करेल की तातडीने हे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत आणि सहकार्य तातडीने मिळाली पाहिजेत।
काही लोकांच्या घरात पाणी शिरलं आणि संसार उपयोगी सुद्धा वस्तूचा त्याच्यामध्ये वस्तू नष्ट पावलेल्या आहेत. त्यांना देखील मी प्रांत आणि जिल्हाधिकाऱ्याला सांगितले की तातडीने त्यांना देखील मदत करा. अशा स्वरूपाचा हा दौरा झालेला. आपण बघितलं असेल की आता चोंडीच्या बंधाऱ्यामध्ये देखील देवकर यांच्या जमिनी वाहून गेलेली आहे आणि ही आता परत दुसऱ्यांदा वेळ आलेली आहे. यापूर्वी देखील एकदा जमीन वाहून गेली होती, आता देखील जाऊन वाहून गेली. म्हणजे अशा अनेक सगळ्याच बंधाऱ्यात झालेलं आहे. त्यामुळे तातडीने या संदर्भात देखील आता पावसाचा काळ आहे, त्याच्यामध्ये नियोजन परिपूर्ण होईल आणि जसा पाऊस कमी होईल तसं हे बंधाऱ्याची दुरुस्ती देखील हाती घेण्यात येईल. आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 8600226868, 8208 585202 आणि 9404 120069.